नागपुरात सुनील केदारांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे। तर मुर्दाड नहीं मर्द बनेंगे, सुनील काका की लढाई आखरी दम तक लढेंगे। आणि केदारांचा जामीन नामंजूर झाल्यानंतर ही नागपुरात बॅनरबाजी करण्यात आली आहे। नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात केदारांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। आणि शिक्षा झाल्यानंतर सुनील केदारांची आमदारकी सुद्धा रद्द झाली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर सध्या आता ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडी यांनी। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील रोखे घोटाळ्या प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना 5 वर्षाची न्यायालयाने शिक्षा ठोठावलेली आहे। सध्या तुरुंगात आहे मुक्काम सुनील केदार यांचा। मात्र त्यांचे जे समर्थक आणि कार्यकर्ते आहेत ते बॅनरबाजी करण्यात कुठेही मागे असल्याचं दिसून येत नाही आहे। गेल्या आठवड्यात जेव्हा काँग्रेसची सभा होती त्याही सभेच्या वेळी काही ठिकाणी त्यांचे समर्थनार्थ त्यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेले होते। आता सुनील केदार यांचं हे कार्यालय आहे, शेतकरी भवन आहे। नागपूर येथील गणेशपेठ बस स्टेशनच्या समोरील शेतकरी भवनासमोरील केदारांच्या ऑफिस समोर हे होर्डिंग लावण्यात आलेले आहे। बंटी शेडके आहेत, युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, राष्ट्रीय स्तरावरचे ते पदाधिकारी आहेत आणि त्यांनी सुनील केदार यांच्या समर्थनार्थ हे असं बॅनर लावलेलं आहे। कालही त्यांच्यासोबत होतो, आजही आहेत आणि उद्या देखील राहणार। मुर्दाड नाही तर मर्द बनेंगे आणि सुनील काका की लढाई आखरी दम तक लढेंगे अशा आशयाचं हे बॅनर आहे। कार्यकर्ते कुठेतरी समोर येत आहेत, त्यांच्या समर्थनार्थ त्यांना समर्थन देत आहेत, मोरल सपोर्ट देत आहेत। मात्र मोठे नेते कोणीही त्यांच्या समर्थनार्थ अजूनपर्यंत आलेलं आपल्याला दिसून येत नाही आहे। त्यामुळे सध्या तरी जे आहेत ते कार्यकर्ते त्यांच्यासोबत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आणि सुनील केदार यांचं भवितव्य काय असेल तेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या आठवड्यात ते हायकोर्टात देखील जाणार आहेत आणि हायकोर्ट नेमकं त्यांना दिलासा देतं की नाही हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।